तर जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे। जवळपास 1800 पोलीस अधिकारी या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। तर पोलीस बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज सभा होते आहे, निर्णायक सभा असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर बीड शहरामध्ये अशा स्वरूपात हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। जवळपास 1800 पोलीस जे आहेत ते आज पूर्णतः रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत। पोलीस उपअधीक्षक असतील त्यांनी देखील या ठिकाणचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे। सध्या आपल्याबरोबर पोलीस यंत्रणा आहे। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने आज सभेच्या पार्श्वभूमीवरती आपला बंदोबस्त आहे? आजच्या या सभेच्या अनुषंगाने एक ॲडिशनल SP त्याचप्रमाणे DYSP आहेत, सर्व PI आणि इतर सर्व बंदोबस्त SRPFचं प्लाटून असतील, असा एकंदरीत आम्ही 1800 पर्यंतचा बंदोबस्त या सभा आणि रॅलीच्या अनुषंगाने लावलेला आहे। प्रामुख्याने यामध्ये वाहतूक नियंत्रण करण्यासाठी रॅली असेल तर रॅलीच्या अगोदर 1 तासापासून आम्ही शहरामध्ये देखील डायव्हर्जन्स केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने वाहतूक कुठेही खोळंबणार नाही याची देखील दक्षता घेतलेली आहे। तसेच रॅली सभेच्या ठिकाणी देखील जे काही महामार्गावरील वाहतूक आहे ती देखील डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। 2 ते 3 तासासाठी हे डायव्हर्जन आम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे। सर, काही महत्त्वाचे सेन्सिटिव्ह पॉईंट असतील तिथे कशा पद्धतीने आपली यंत्रणा काम करणार आहे? जेवढे सेन्सिटिव्ह पॉईंट आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त अतिरिक्त बंदोबस्त लावलेला आहे। त्याचप्रमाणे CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि या CCTV कॅमेऱ्याचं पोलीस कंट्रोल रूममधून SP ऑफिसमधून आम्ही नियंत्रण करणार आहोत। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।